हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शरद पवार गटाकडून दुसरी यादी जाहीर। बीडमधून बजरंग सोनावणेंना उमेदवारी। बजरंग सोनावणेंची भाजपच्या पंकजा मुंडेंशी लढत होणार। ज्योती मेटे बीड लोकसभेतून अपक्ष निवडणूक लढणार असल्याची चर्चा। पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे ज्योती मेटे अपक्ष लढण्याची शक्यता। पवार गटाकडून भिवंडीतून बाळामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर। काँग्रेसचा दावा असतानाही पवार गटातून उमेदवारी जाहीर। भाजप आमदार राणा जगजितसिंहांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। अर्चना पाटील यांना धाराशिवमधून उमेदवारी जाहीर। ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकरांशी लढत होणार। 14 जागा मिळणार होत्या, त्यातील 10 जागा निवडून आणणार होते, मात्र आता जागा जाहीर होताना राष्ट्रीय अध्यक्ष का दिसत नाही? जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर टीका। साताऱ्यातून निवडणूक लढवणारच, मैत्रीपूर्ण लढत होईल, उदयनराजे यांचं वक्तव्य। तर शरद पवार वडीलधारी, त्यांच्यावर टीका करणार नाही, उदयनराजेंची प्रतिक्रिया। अकोल्यातून वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचा उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी वंचितचं शक्ती प्रदर्शन। कामाला लागा, विजय खेचून आणा, आंबेडकरांचं आवाहन। महायुतीच्या तिन्ही नेत्यांकडून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल। अमरावतीत नवनीत राणा, यवतमाळमध्ये राजश्री पाटील, तर नांदेडमध्ये चिखलीकरांचं शक्ती प्रदर्शन। जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणांना दिलासा। हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द। आज दूध का दूध, पाणी का पाणी झालं, नवनीत राणांची प्रतिक्रिया। नवनीत राणांवर जे बोट उचलत होते त्यांना कोर्टाने उत्तर दिलं। मवियाचे नेते संपतील, पण ते आम्हाला संपवू शकणार नाही, फडणवीसांची टीका। यवतमाळ वाशिमसाठी महायुतीकडून राजश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित, तर विद्यमान खासदार भावना गवळी मात्र अनुपस्थित। हिंगोलीत शिंदेच्या शिवसेनेकडून हेमंत पाटलांऐवजी बाबूराव कोहळीकरांना उमेदवारी। हिंगोलीत बाबूराव कोहळीकरांसाठी मुख्यमंत्र्यांची रॅली। हेमंत पाटील यांना राज्यसभेच्या खासदारकीचं आश्वासन दिल्याच्या चर्चा। एका परिवारात 2 खासदार होणार, मुख्यमंत्री शिंदे यांचं सूचक वक्तव्य। विधानसभेपर्यंत शिंदेचा पक्ष राहील, अंबादास दानवेंचा दावा। तर ठाकरेंचाच पक्ष 2 ते 4 महिन्यांचा, संजय शिरसाट यांचा दानवेंवर पलटवार। आंबेडकरांनी 1 की 2 जागा हव्या ते सांगावं, दिल्लीला विचारायची गरज नाही, मी माझ्या अधिकारातून जागा देईन, अकोल्यात नाना पटोलेंचं वक्तव्य। वंचितची भूमिका भाजपला अनुकूल, प्रकाश आंबेडकरांची भूमिका लोकशाही, संविधान आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारे विरोधात। माजी खासदार भालचंद्र मुंडगेकर यांचं वक्तव्य। अमरावतीत रिपब्लिकन सेनेच्या आनंदराज आंबेडकरांना वंचितचा पाठिंबा, मात्र उमेदवारी मागे घेण्यावर आनंदराज आंबेडकर ठाम। सुनेत्रा पवारांसाठी फडणवीस प्रचाराच्या मैदानात। फडणवीसांची उद्या दुपारी इंदापुरात जाहीर सभा। हर्षवर्धन पाटीलही प्रचारात सक्रिय होणार। संजय निरुपम, काँग्रेसने रस्त्यावर फेकलेला कचरा घरात घेण्याची गरज नाही, मोहित कंबोज यांचं वक्तव्य। तर कंबोज माझा जुना मित्र, आम्ही वाद मिटवून घेऊ, निरुपम यांची प्रतिक्रिया। काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांचं भाजप खासदार हेमा मालिनींसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य। हरियाणा महिला आयोगाची सुरजेवाला यांना नोटीस। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।